आणि एक महत्त्वाची बातमी, रायगड आणि पुणे जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यात 29 सप्टेंबर पर्यंत हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। पुणे पिंपरी चिंचवड जवळच्या धरणातून आवश्यकतेनुसार विसर्ग होणार आहे। नागरिकांना यावेळी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, रायगड आणि पुणे जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, काय पावसाची स्थिती आहे? नक्कीच किरण, गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय। काही तासच झाले की पावसाने विश्रांती घेतलेली आहे पुणे शहरात, परंतु जे धरण साखळी क्षेत्रामध्ये मुसळधार पावसामुळे खडकवासला 90%, तर वरसगाव, टेमघर आणि पानशेत हे 100% भरलेले आहेत। त्यामुळे मोठा विसर्ग देखील होऊ शकतो आणि त्याच्याच सुरक्षतेच्या कारणास्तव खडकवासला पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि 24 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे पुणे शहरासह पुणे जिल्ह्याला। आणि तसंच पुणे महानगरपालिकेकडून सुरक्षतेच्या कारणास्तव जे ब्लू लाईन झोनमध्ये सोसायट्या येत आहेत त्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात ते सुरुवात केलेली आहे। आणि जे नागरिक तिकडे त्या ब्लू लाईन झोन मध्ये तिकडचे जे रहिवासी आहेत त्यांना देखील स्थलांतरित करण्याचं कार्य हे सुरू करण्यात येणार आहे, कारण मोठा विसर्ग होण्याची देखील शक्यता आहे। किरण, नक्कीच रेवती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।